नमस्कार. आज आपण गुरुगीतेतील एक श्लोक पाहूया. उकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः. आता या श्लोकाचा अर्थ आपण पाहूया. उकारस्त्वंधकारश्च, गु शब्दाचा अर्थ ज्ञानांधकार होय, जो आपल्या सर्वांमध्ये असतो, अज्ञानाचा अंधकार. ऋकारः तेज उच्यते, ऋकार म्हणजे तेज, ज्ञानाचा प्रकाश म्हणजे तेज. अज्ञान ग्रासकम ब्रह्म, अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रह्म गुरुच आहेत. गुरुरेव न संशय, ह्यात मुळीच संशय नाही. सद्गुरूंनी आपला कृपा हस्त मस्तकावर ठेवल्यानंतर आपल्यातील अज्ञान नाहीसं होतं आणि ज्ञानाचा उदय होतो. प्रत्येक जीवामध्ये ज्ञान असतंच, पण त्याच्यावर अज्ञानाचं आवरण असतं. ते आवरण श्री सद्गुरू दूर करतात आणि त्यानंतर साधकाला ज्ञानप्राप्ती होते. फार सुंदर श्लोक आहे. आता ह्याच्या अनुषंगाने एक छानशी आपण गुरुशिष्याची कथा पाहूया. गुरुचरित्रात अध्याय 8मध्ये एक कथा आहे, ती पाहूया आपण. एका विद्वानाच्या मंदबुद्धी मुलाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने तात्काळ अफाट ज्ञान प्राप्त केले. आता कथा काय आहे पाहूया. एकदा एक वेदज्ञानी ब्राह्मण होता. त्याच्या पोटी एक मंदबुद्धी जन्माला आला. तो मंदबुद्धी मुलगा काहीच शिकू शकत नव्हता. लोक त्याची खूप निंदा करायचे. लोक म्हणायचे, विद्वान पित्याच्या पोटी जन्माला येऊनही हा मूर्ख आहे, त्याला काहीच येत नाही, हा बावळट आहे, हा वेडा आहे. खूप घालून पाडून लोक त्याला बोलत असत. त्याच्यामुळे तो व्यथित झाला आणि त्या अपमानामुळे दुःखी होऊन तो मुलगा आणि त्याची आई आत्महत्या करण्यासाठी गंगेच्या तीरावर म्हणजेच कुरवपूर येथे गेले. तो जो विद्वान ब्राह्मण निवर्तला होता, त्याच्यानंतर हे दोघेच उरले होते, मंदबुद्धी मुलगा आणि त्याची आई. तर लोकांनी जी हेटाळणी केली, त्या हेटाळणीला कंटाळून ते आत्महत्या करण्यासाठी कुरवपूरला त्या गंगेच्या तीरावर गेले. त्यावेळी तेथे श्रीपाद श्रीवल्लभ स्नान करीत होते. दत्तात्रयांचे अवतार आपल्याला माहिती. त्या दोघांना पाहून श्रीपादांनी विचारलं की तुम्ही का करत आहात आत्महत्या. त्यावर त्या आईने सर्व हकीकत सांगितली, सर्व गोष्ट सांगितली की असं असं आहे, माझा मुलगा मंदबुद्धी निपसला, तो काहीच करू शकत नाही आणि आता आम्हाला जगणं शक्य नाही. त्यावर श्रीपादांनी आशीर्वाद दिला. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या मुलाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि त्या क्षणी त्यातील अज्ञान नाहीसं होऊन ज्ञानाचा उदय झाला. त्याला ज्ञानप्राप्ती झाली आणि तो मंदबुद्धी मुलगा एका क्षणात महाविद्वान झालेला आहे. त्याला सर्व वेद आणि शास्त्रांचं ज्ञान प्राप्त झालं. त्यानंतर त्या मुलानं आईला सांगितलं की आता आपण घरी जाऊया, आत्महत्या करायची गरज नाही, आता आम्हाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. तो मुलगा श्रेष्ठ ज्ञानी आणि विद्वान म्हणून प्रसिद्धीस पावला. ही गुरुचरित्रातली कथा आहे. या कथेवरून काय स्पष्ट होतं की श्री सद्गुरूंच्या केवळ एका स्पर्शाने आणि कृपेने सुद्धा अज्ञानी किंवा मंदबुद्धी व्यक्तीसुद्धा ज्ञानी होऊ शकतं. इतकं श्री सद्गुरूंच्या हातात म्हणण्यापेक्षा कृपाशीर्वादात, त्यांच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दात आणि त्यांनी दिलेल्या अनुग्रहात, त्यांनी दिलेल्या साधनेत सामर्थ्य आहे. आपापल्या श्री सद्गुरूंनी आपापल्याला जी साधना दिली आहे ती प्रत्येक साधकाने नित्य नेमाने करणं अतिशय आवश्यक आहे. काही वेळेला तो नामानुग्रह असतो, काही वेळेला शक्तिपात दीक्षा असते. दीक्षेचे भरपूर प्रकार आहेत, पण श्री सद्गुरूंनी आपल्याला जी दीक्षा दिलेली आहे त्या पद्धतीने ती दीक्षा, सद्गुरूंचं नाम घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण त्यामुळेच आपल्यातील अज्ञान नाहीसं होऊन ज्ञानाचा उदय होईल. तर ही कथा आणि हा श्लोक आपण पाहिला. श्लोक पुन्हा एकदा म्हणतो आणि थांबतो. उकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः. आजच्या भागात मी इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.